हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 23 जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे मानिनी वसू मावशीला बोलत असते की माझा पार्थ आमच्याही आधी तुमच्या पाया पडला ताई. निदान त्याला आशीर्वाद नाही द्यायचा आहे तर शाप तरी देऊ नका. लग्नाला यायचं नाही आहे ना तर येऊ नका, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे या घरात पार्थच्या लग्नाविरोधात मी एकही अक्षर खपवून घेणार नाही. विक्रम मानिनीचा हात पकडून बोलतो, मानिनी जरा गप्प बस. तेव्हा वसुताई बोलते, कशाला थांबवतोयस तिला, बोलू दे तिला. मनामध्ये जी गरळ आहे ना ती एकदाची ओकून मोकळी होऊ दे तिला. माझ्या रम्याला नकार देण्याचा डाव इनेच रचला होता ना, म्हणून तर माझ्या नाकावर टिचून त्या नंदिनीला या घरात आणतीये. माझ्या मुलीच्या लग्नाच्या रांगोळी उद्ध्वस्त करून त्याच रंगाने तुम्ही तुमच्या मुलाचे स्वप्न रंगवतायत आणि त्यात मलाच उलट बोलतायत. तेव्हा जीवा बोलतो, हे बघ आत्या. तेवढ्यात पार्थ जीवाला थांबवतो. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघ आत्या, शांत हो. आई पहिल्यांदाच एवढी बोलली हे तुझ्या जिव्हाळी लागणं स्वाभाविक आहे, पण हीच आई मला स्वतः सांगत होती की रम्याचा एकदा विचार कर. आणि तू म्हणतीयस आईने रम्याला नाकारलं? असं काहीही नाहीये. वरतून रम्या बघत असते. पार्थ बोलत असतो की आईचा आज पहिल्यांदा आवाज वाढला त्याबद्दल मी तुझी माफी मागतो, पण आता जे काही आई बोलली तो शब्द पटतोय मला. वरतून रम्या बघत असते. इकडे मानिनी आपल्या रूममध्ये येऊन बोलत असते की मी कधीही अशी वागलेली नाही. घरात कुणीही सांगावं, आज तागायत माझा आवाज वाढला आहे का कधी? आज वसुताईंनी पत्रिका फाडली नसती ना तरीही मी गप्प बसले असते, काहीही बोलले नसते. पण त्यांनी पत्रिका फाडली ना, त्यामुळे इतक्या दिवसांचं मनात जे साठवलं होतं ते सगळं उफाळून बाहेर आलं. मला माहिती आहे घरातल्या सगळ्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं असेल, राग आला असेल माझा, पण आई आहे हो मी. माझ्या लेकाच्या सुखाला दृष्ट लागताना नाही बघू शकत मी. तुम्हाला सुद्धा राग आला असेल, तुम्ही चिडला असेल माझ्यावर. तर मानिनी मागे वळते. विक्रम तिला एक ग्लास भरून पाणी देतो. घे पाणी घे, बस खाली, पाणी पी, शांत हो ग. तुझं चुकलंय असं कोणीच म्हणत नाही मानिनी. चूक कोणाची हे अख्ख्या घराला माहिती आहे, आणि चुकणारा माणूस का चुकतोय हेही आपल्याला माहिती आहे. कशाला उगाच एवढा जीवाला त्रास करून घ्यायचा हां? तेव्हा मानिनी बोलते, वसुताई सुद्धा एक आई आहेत. आई म्हणून मी त्यांना समजू शकते, पण मी समजू शकत नाही ते रम्याला. हे माझं प्रेम आहे आणि जग इकडच्या तिकडे झालं तरी माझं प्रेम मला मिळायलाच हवं. हा जो तिचा हट्ट आहे ना त्यापायी होतंय हे सगळं. पार्थचं तिच्यावर प्रेम नाही आहे हे ढळढळीत दिसतंय, तरीसुद्धा जो हेका चालवलाय तिने तो पसंत नाही आहे मला. पार्थला किती मनस्ताप होतोय हे दिसत नाही आहे का तिला? आपल्या प्रेमामुळे कोणाला जर त्रास होत असेल, हे कसलं प्रेम आहे? विक्रम बोलतो, करेक्ट, आणि मलाही पटतंय तू काय म्हणतेस ते. अगं आपल्याला आवडणारा माणूस आपल्या डोळ्या देखत दुसऱ्याचा होतोय हे पचवता येणं हे प्रेम. जिच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं ती व्यक्ती दुसऱ्याची झाली तरी आपला तोल ढळू न देणं हे खरं प्रेम. इकडे जीवा बाहेर उभं राहून आईबाबांचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा मानिनी बोलते, खरं आहे, आपल्या प्रिय व्यक्तीला त्याच्या सुखासाठी सोडून देणं हे स्वीकारायला मन खूप मोठं लागतं. हे सगळं जीवा ऐकत असतो. तेव्हा मानिनी बोलत असते, सॉरी, पण आपल्या रम्याचं मन मोठं नाही आहे. तेव्हा विक्रम बोलतो, हो ना, आपल्याला वाटलं होतं कदाचित तिचा विचार बदलला असेल, पण नाही, तसं काहीच नाही. ती स्वतःच्या मतावर अडूनच बसली आहे. तेव्हा मानिनी बोलते, आपल्याला वाटलं होतं असं तुम्ही म्हणताय, पण फक्त तुम्हालाच वाटलं होतं. मी तेव्हाच तुम्हाला म्हणाले होते, मला काही रम्याचं लक्षण ठीक दिसत नाही, आणि तसंच झालं. रम्या जोपर्यंत माघार घेत नाही ना तोपर्यंत वसुताई काही हे लग्न स्वीकारणार नाही. इकडे पार्थ त्याच्या रूममध्ये वसुताईने फाडलेली पत्रिका चिटकवत असतो. तेवढ्यात जीवा येतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा जीवा बोलतो, नको टेन्शन घेऊस, पत्रिका जोडली गेली नसली तरी तुझं आणि नंदिनीचं नशीब जोडलं गेलंय, आणि ते कोणी असे पत्रिका फाडून नाही बनवू शकत, ट्रस्ट मी. तेव्हा पार्थ बोलतो, आय नो, वाईट फक्त याच गोष्टीचं वाटतंय की माझ्या लग्नामुळे घरात आनंद पसरेल, पण माझं लग्न हाच एक वादाचा मोठा मुद्दा ठरलाय. तेव्हा जीवा बोलतो, ही सगळी भांडणं आता थांबायलाच हवी यार. मला सांग, या रम्याचं नेमकं काय म्हणणं आहे? काय हवंय काय तिला? तेव्हा पार्थ बोलतो, पार्थ, तिला मी हवाय. तिला मी नंदिनीला या घरात आणायला नकोय, कारण तिचं माझ्यावर प्रेम आहे.
लग्न करायचं आहे तिला माझ्याशी. जीवा बोलतो अरे पण हे कसं शक्य आहे, शक्यच नाही आहे. तेव्हा पार्थ बोलतो तेच तर ना, तुला कळतंय पण तिला कळत नाही आहे. ज्या मुलीवर माझं प्रेम नाही आहे त्या मुलीशी मी लग्न कसं करू. मला एक सांग, जेव्हा ज्या मुलीवर तुझं प्रेम नाही आहे त्या मुलीसाठी तुला लग्नासाठी उभं केलं तर तू कसं करशील लग्न करशील. तेव्हा जीवा बोलतो अजिबात नाही, प्रेम नसेल तर लग्न कसं करणार. तेव्हा पार्थ बोलतो दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. तेव्हा जीवा बोलतो पण मग आता तू काय करणार आहेस. तेव्हा पार्थ बोलतो काहीच करणार नाही आहे. जोपर्यंत ती ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत काहीच करता येणार नाही आहे. खूप वेळा समजवलं तिला, खूप वेळा, पण ती समजवण्याच्या पलीकडे आहे. तेव्हा जीवा बोलतो भाई तू टेन्शन मत ले यार, मी आहे ना. आता तू खूप वेळा ट्राय केलं, आता मी रम्याशी बोलतो. पार्थ बोलतो बोल, पण मला नाही वाटत काही उपयोग होईल. तेव्हा जीवा बोलतो का नाही होणार. अरे डेफिनेटली होईल, 100% गॅरंटी आहे मला, ऐकेल ती माझं. मी रम्याशी बोलून बघतो. अरे आपण लहानपणापासून एकत्र खेळलोय, एकत्र वाढलोय, का नाही ऐकणार. नक्की ऐकेल ती माझं. हा फक्त तू आता कोणतं प्रेशर घेऊ नकोस, लग्न जवळ आलंय तुझं, जरा फ्रेश राहा. छान दिसायला हवास ना तू, नाही तर नंदिनी म्हणेल असा कळकट चेहऱ्याचा चष्मिश नवरा नकोय मला. तेव्हा ते दोघं हसतात. तेव्हा जीवा बोलतो आलोच मी रम्याशी बोलून. ओके. तेव्हा टेबलवरून जो फाटलेला तुकडा असतो पत्रिकेचा, त्यात नेमकं नंदिनीचं नाव असतं, ते पडणार त्याला जीवा वाचवतो आणि त्याच्याकडे बघत राहतो. तेव्हा जीवा बोलतो नंदिनीचं नाव बघून आत्ता मी धरलंय, नाहीतर हिला मुठीत ठेवा नाहीतर उडून जाईल. आणि तो पत्रिकेचा तुकडा पार्थकडे देतो. तेव्हा जीवा बोलतो मी आलोच रम्याला कन्व्हिन्स करून. इकडे जीवा रम्याच्या रूममध्ये बाहेरून बघत असतो आणि बोलतो कमॉन जी, काय असतं हे आज तुला रम्याला सांगायचं आहे. यार आपण काव्याला एवढं हँडल करत असतो, ही रम्या काय चीज आहे. तेव्हा जीवा दरवाजा उघडून आतमध्ये जातो आणि बोलतो रम्या मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा रम्या बोलते बरं झालं जीवास तू आलास, मला सुद्धा ना खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. तेव्हा रम्या बोलते म्हणजे मी विचारच करत होते की असं कोण आहे जो माझी बाजू पार्थला समजावून सांगेल. म्हणजे पार्थला सगळं समजलंय पण तो मान्यच करत नाही अरे. तेव्हा जीवा बोलतो अगं पण. रम्या बोलते ऐक ना, माझं पार्थवर खूप जास्त प्रेम आहे आणि आता घरात सगळ्यांना माहिती आहे, पण मला कोणी समजूनच घेत नाही. पण जीवा तू वेगळा आहेस, तू इमोशनल आहेस, तू मला नक्की समजून घेशील आणि एकदा का तुला समजलं ना तर तू तुझ्या भावाला सुद्धा समजावून सांगशील, मला खात्री आहे तो तुझं नक्की ऐकेल. तेव्हा जीवा बोलतो तुझं बरोबर आहे, पण तेव्हा रम्या बोलते पण बिन आता काही नको, मला माहिती आहे पार्थच्या जगात माझी काहीही जागा नाही आहे. पण तू बघितलंस ना की तर तुला कळेल पार्थशिवाय माझं जगच नाही आहे रे. तेव्हा रम्या बोलते मी दाखवते ना तुला, चल ये. रम्या जीवाचा हात धरून त्याला कपाटाजवळ घेऊन जाते आणि कपाट उघडते. कपाटात पूर्ण रम्याने पार्थच्या फोटोने सजवलेलं असतं. हे बघून जीवा शॉक होतो आणि रम्याकडे शंकेने बघू लागतो. इकडे नंदिनीच्या घरी काव्य आणि आरू तिच्याशी बोलत असतात आणि नंदिनीच्या लहानपणीच्या आठवणी बघून काव्य बोलते ताई काय काय जपून ठेवलंयस तू. तेव्हा नंदिनी बोलते मग सगळ्या लहानपणीच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत मी. तेव्हा नंदिनी बोलते हे बघ हे काव्याचे मेडल्स आहेत, आठवतंय का. तेव्हा काव्य बोलते आठवतंय. तेव्हा आरू बोलते ए ताई माझी डॉल पण ठेवली आहेस. तेव्हा नंदिनी बोलते एकदम गोड आहे तुझ्यासारखी, आणि हे बघ आपल्या तिघींचा फोटो आहे. तेव्हा आरू बोलते ताई मी कशी दिसतेस बघ ना. तेव्हा काव्य बोलते गोल गप्पा. तेव्हा आरू ओरडते. तेव्हा काव्य बोलते एक मिनटं आरुषी, तू प्रत्येक वेळेस माझ्या पाठी अशी मांजरीसारखी धावून येऊ नकोस. आणि त्या दोघी भांडण करत असतात. नंदिनी बोलते अरे बस करा अरे, का सारख्या भांडत असतात तुम्ही दोघी. तेव्हा नंदिनी बोलते बरं मला सांगा हे आपल्या जुन्या आठवणी बघून कसं वाटतंय तुम्हाला. तेव्हा आरू बोलते खूप छान. नंदिनी थोडी इमोशनल होते. तेव्हा काव्य बोलते ताई ही बाहुली ठेवू मी माझ्याजवळ. आणि आरुषी पण बोलते आणि ताई मी ही डॉल घेऊ. तेव्हा नंदिनी बोलते ह्या बाहुल्याच काय, माझ्या या सगळ्या आठवणी तुम्हाला देऊन जाणार आहे मी. इकडे रम्या बोलत असते हे बघ हे सगळे फोटो, हा आहे ना हा फोटो, हा पार्थचा लहानपणीचा फोटो आहे. तेव्हा जीवा एकदम शॉक होऊन रम्याकडे बघतच असतो. या फोटोमध्ये बघ ना आम्ही दोघं किती क्यूट दिसतोय ना. आणि हा बघितलास हा त्याच्या कॉलेजमधला फोटो आहे. या सगळ्या आठवणी ना अगदी जपून ठेवल्या आहेत मी. इतकंच नाही थांब तुला आणखीन दाखवते. हे बघ ही माझी डायरी, मी ना याच्यात सुद्धा सगळं लिहून ठेवलंय, माझ्या सगळ्या आठवणी जपून ठेवल्या आहेत. तेव्हा रम्या डायरी उघडून त्याला दाखवते. हे बघ ही अंगठी, हिरे मोती प्लॅटिनम याच्यापेक्षाही जास्त मोलाची ही अंगठी माझ्यासाठी. का माहिती आहे, चॉकलेट खाऊन झाल्यावर गमतीने पार्थने स्वतःच्या हाताने बनवून ही अंगठी माझ्या बोटात घातली होती. आणि एवढंच नाही मी ना आमच्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी सगळ्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. हे बघ
तू वाचू शकतोस सगळं. एवढंच नाही, अजून हे बघ, अजून लिहिलंय, सगळं लिहिलंय मी, हे बघ सगळं, बघ सगळं तू वाचू शकतोस, सगळ्या आठवणी आहेत माझ्याकडे. त्या डायरेक्ट एक आईस्क्रीमची काडी चिपकवलेली असते. तेव्हा रम्या बोलते, ही एक आईस्क्रीमची काडी आहे, मी आणि पार्थनी एकच आईस्क्रीम शेअर केलं होतं, तीच ही काडी, त्याच्या ओठांचा स्पर्श झालेली, बघ ना बघ. तेव्हा जीवा बघून पूर्ण निशब्द होतो आणि रम्याकडे बघतो. इकडे नंदिनी तिच्या बहिणींना बोलत असते. मुलगी जेव्हा सासरी जाते ना, तेव्हा बऱ्याच वस्तू तिच्या बरोबर घेऊन जाते, साड्या, दागिने, कपडे, आहेराची भांडी, सूटकेस, बरंच काही. पण बऱ्याच गोष्टी ती मागे सोडून जाते. त्या गोष्टी, त्या आठवणी बॅगेत मावत नाहीत ना. आणि असंही आठवणींचं वजन जरा जास्तच असतं. आपल्या आठवणींची अडगळ होण्यापेक्षा त्या योग्य हातात सोपवणं केव्हाही चांगलं. म्हणून माझ्या सगळ्या आठवणी तुम्हा दोघींकडे मी सोडून जाणार, जपाल ना. तिघी बहिणी रडत असतात आणि मी गेल्यानंतर आपल्या घरातलं हसू, आपल्या घरातली वस्ती जरासुद्धा कमी नाही झाली पाहिजे. कधी कधी विचार करते, आता मी चालली आहे, काही वर्षांनी काव्या जाईल आणि मग आरू, आईबाबांचं काय होईल? आपल्या जाण्यानंतर हे सगळं घर खायला उठेल त्यांना. तेव्हा आरू बोलते, पण ताई, त्याच मांडवात जर काव्याचं लग्न झालं तर किती बरं होईल ना. म्हणजे हे कपाट, ही रूम सगळं मला मिळेल. त्यांना हसायला येतं आणि काव्य बोलते, आरू वेडी. परत त्या तिघी एकमेकांच्या गळ्याशी गळे मिळतात. इकडे जीवा रम्याकडे बघून फुल्ली शॉक असतो. तेव्हा रम्या बोलते, जीवा, आता तरी तुला माझ्या प्रेमाची इंटेन्सिटी कळते ना. हे बघ, आयुष्यात ना खरं प्रेम एकदाच होतं जीवा, आणि ते मी पार्थवर केलंय. तेव्हा जीवा बोलतो, पण हेच दादालाही तुझ्या बाबतीत वाटायला हवं ना, त्याने कायम तुझ्याकडे चांगली मैत्रीण म्हणूनच पाहिलंय. तेव्हा रम्या जीवाच्या हातातून डायरी घेते आणि बोलते, बास जीवा, अरे तू तरी पार्थसारखं बोलू नकोस. हे बघ, मी काय म्हणते, माणूस आहे ना बायकोमध्ये मैत्रीण शोधतो, हो की नाही? मग मैत्रिणीलाच बायको बनवायला काय हरकत आहे? तेव्हा जीवा बोलतो, काय बोलतेस तू, ऑलरेडी पत्रिका छापल्या गेल्या आहेत. तेव्हा रम्या ओरडते, पण लग्न झालेलं नाही अजून, आणि ते होणारही नाही, मी होऊच देणार नाही लग्न. पार्थ आणि ती नंदिनी, या दोघांना मी एकत्र बघूच शकत नाही. जीवा खूप निशब्द असतो आणि बोलतो, कम ऑन रम्या, तू एकदा स्वतःला दादाच्या जागी ठेवून तर बघ, विचार तर कर. तेव्हा रम्या बोलते, त्यापेक्षा तू माझ्या जागी येऊन विचार कर ना जीवा. उद्या तुझं एका मुलीवर अगदी जीवापाड प्रेम असेल, इतकं की तू तिच्यासाठी इकडचं जग तिकडे करशील. तेव्हा तिचं जर दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न होत असेल तर काय करशील रे तू? होऊ देशील ते लग्न? तुझ्या प्रेमाला असं दुसऱ्या कोणावर बरोबर तरी सप्तपदी घेताना गळ्यात मंगळसूत्र घातलेलं बघू शकशील? जीवाला काहीच सुचत नाही आणि तिथेच एपिसोड संपतो.